आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025च्या निमित्तानं पुणे नागरी सहकारी बँक्स असोसिएशनच्या वतीनं पुणे जिल्ह्यातील सर्व नागरी सहकारी बँकांसाठी आंतर सहकारी बँक सहकार करंडक क्रिकेट स्पर्धा 2025चं आयोजन करण्यात आलं आहे। 2 ते 9 नोव्हेंबर दरम्यान ही स्पर्धा होणार आहे अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष निलेश डमडरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष रमेश वाणी, मानद सचिव ॲडव्होकेट सुभाष मोहिते, मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत शेवाळे, दीपक घाडगे, अजय राजपूत उपस्थित होते। या स्पर्धेतील सामने स्वारगेट येथील पंडित नेहरू क्रिकेट स्टेडियम आणि सहकार नगरमधील शिंदे हायस्कूल मैदानावर होणार आहेत। स्पर्धेचे उद्घाटन 2 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता नेहरू स्टेडियम येथे होणार आहे। स्पर्धेत एकूण 15 बँकांचा सहभाग आहे। यांची 4 गटात विभागणी करण्यात आली आहे। स्पर्धेतील सर्व सामने 10 षटकांचे होणार आहेत। सर्व सामने लाल रंगाच्या लेदर चेंडूवर खेळवले जातील। विजेत्या संघाला रोख 25,000 रुपये व चषक आणि उपविजेत्या संघाला रोख 15,000 रुपये व चषक प्रदान करण्यात येणार आहे। प्रत्येक सामन्यातील उत्कृष्ट खेळाडूसह सर्वोत्कृष्ट गोलंदाज, सर्वोत्कृष्ट फलंदाज, मालिकावीर अशी वैयक्तिक पारितोषिके दिली जाणार आहेत। तर सहकारी बँक सहकार करंडक महिला बॉक्स क्रिकेट स्पर्धा देखील होणार आहेत। यामध्ये 6 षटकांचे सामने होतील। सर्व खेळाडू बँकेच्या सेवेत मागील 2 वर्षे किंवा कायमस्वरूपी असावेत अशी अट घालण्यात आली आहे। स्पर्धेत दी कॉस्मॉस बँक, पिंपरी चिंचवडची धर्मवीर संभाजी अर्बन कोऑपरेटिव्ह बँक, जनता सहकारी बँक, महेश सहकारी बँक, प्रेरणा कोऑपरेटिव्ह बँक, पुणे पीपल्स बँक, पुणे अर्बन बँक, राजगुरुनगर सहकारी बँक, राजश्री शाहू सहकारी बँक, साधना सहकारी बँक, संपदा सहकारी बँक, संत सोपानकाका सहकारी बँक, दी विश्वेश्वर सहकारी बँक, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सन्मित्र सहकारी बँक यांचा सहभाग असणार आहे। स्पर्धेची अंतिम लढत 9 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजता नेहरू स्टेडियम येथे होणार आहे। श्री शिवाजीबाई डमडरे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सौजन्याने नेहरू स्टेडियम उपलब्ध करून देण्यात आले आहे। आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त पुणे जिल्हा बँक असोसिएशननी या ठिकाणी क्रिकेटच्या स्पर्धा घेतल्या। सहकार करंडक या सहकार करंडक स्पर्धेमध्ये जवळजवळ 46 बँकांपैकी 15 बँकांनी संघ उतरवलेले आणि हे या मॅचेस नेहरू स्टेडियम असन शिंदे हायस्कूल या ग्राउंडवर होणार आहेत। या निमित्तानं ज्या कोरोना काळानंतर बँकिंग सेक्टरवर जो ताण आला होता तो ताण कमी करण्यासाठी आणि ह्या प्रक्रियेमध्ये सहभागी असलेले कर्मचारी त्यांना रिलीफ मिळण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि या स्पर्धेमध्ये त्यांनी सहभाग घ्यावा आणि त्यांचा स्ट्रेस कमी करून आनंद मिळवावा हीच या पाठीमागची भूमिका आहे। त्याचप्रमाणे निरनिराळे उपक्रम या ठिकाणी या वर्षभरात आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त पुणे जिल्हा बँक असोसिएशन नियमितपणे घेणार आहे। तर वेगवेगळी चर्चासत्र पण त्या ठिकाणी आम्ही आयोजित करणार आहोत। या ठिकाणी जो विनर आहे त्याला 25,000चं रोख पारितोषिक आणि करंडक असं स्वरूप असणार आहे। उपविजेत्याला 15,000 रुपये आणि करंडक असं त्याचं स्वरूप राहील। महिलांचे नजीकच्या काळातच साधारण होतील। त्यामध्ये बॉक्स टाईप ते क्रिकेट जे आहे ते हाफ पिच क्रिकेट, कारण का सगळा स्टाफ जो आहे त्यांना रेग्युलरच खेळत असतील असं नाहीये, म्हणून त्या दृष्टिकोनातून त्याला त्याच्यात आनंद मिळवता यावा ह्या दृष्टिकोनातून महिलांचे जे सामने आहेत ते हाफ पिचचे आणि टेनिसवरचे असतील त्या ठिकाणी आणि मग ते आम्ही नजीकच्या काळामध्ये बॉक्स क्रिकेट जे असतात नेटमध्ये खेळले जातात त्या ठिकाणी ते खेळवले जाणार आहेत।